नमस्कार मंडळी. आणि हो, वंशराज सचिन अजनकर हे खास तुमच्यासाठी. आज आपण मिळून इयत्ता 10वीच्या इंग्रजी बोर्ड परीक्षेमागचा सिक्रेट कोड उलगडणार आहोत. कसे आहे ना, आपण बोर्डाच्या परीक्षेला खूप घाबरतो. पण काय होईल जर ही परीक्षा फक्त पाठांतराची नसून एक कोड असलेलं कोडं असेल तर? हो, ही परीक्षा रट्टा मारण्याची नाहीये, तर एक विशिष्ट पॅटर्न समजून घेण्याची आहे. खरं तर ही परीक्षा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची चाचणी आहे आणि याचा जो सिक्रेट कोड आहे ना, तो गेल्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये लपलेला आहे. आपल्याला फक्त तो शोधायचा आहे. ओके, मग तयार आहात? बघा, हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण आधी परीक्षेचा कोड समजून घेऊ, मग कथेच्या पलीकडे जाऊन थीम्स कशा ओळखायच्या ते पाहू. परीक्षकासारखा विचार कसा करायचा, कोणती साहित्यिक साधना वापरायची आणि शेवटी एक 3 स्टेप्सची विजय योजना, सगळं काही कव्हर करणार आहोत. चला, तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. परीक्षेचा कोड समजून घेणं. म्हणजे प्रश्नांमागे नक्की काय आहे हे नाही, तर का आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हे बघा, हे मी नाही सांगत, हे थेट CBSEच्या प्रश्न बँकेच्या प्रस्तावनेतील वाक्य आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की प्रश्न केवळ आठवण्यावर आधारित नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये गंभीर आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आहेत. म्हणजे फोकस स्किल्सवर आहे, पाठांतरावर नाही. तर मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. CBSE कधीच तंतोतंत तोच प्रश्न पुन्हा विचारत नाही. मग ते काय रिपीट करतात? ते रिपीट करतात प्रश्नांचं स्वरूप, कथेच्या मूळ थीम्स आणि तुमची विश्लेषण करण्याची क्षमता. पाठ केलेली उत्तरे इथे अजिबात चालणार नाहीत. आणि यामुळेच आपण आपल्या कोडच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, कथेच्या पलीकडे जाऊन थीम्सवर प्रभुत्व मिळवणं. म्हणजे त्या मोठ्या कल्पना ज्या नेहमी हमखास विचारल्या जातात. आता बघा, प्लॉट आणि थीम यात फरक काय? प्लॉट म्हणजे गोष्टीत काय घडलं आणि थीम म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ काय आहे. परीक्षकांना तुम्ही गोष्ट किती चांगली सांगताय यात रस नाहीये, तर तुम्हाला त्यातून काय समजलं यात रस आहे. आणि ह्या काही अशाच थीम्स आहेत ज्या वारंवार विचारल्या गेल्या आहेत. जसं की अ लेटर टू गॉडमधली श्रद्धा आणि विडंबन, अ टायगर इन द झूमधलं स्वातंत्र्य विरुद्ध कैद, किंवा द बॉल पोएममधून शिकायला मिळणारी परिपक्वता. ह्याच त्या मोठ्या कल्पना आहेत. ठीक आहे, थीम्स तर कळाल्या. आता कोडचा पुढचा भाग म्हणजे परीक्षकासारखा विचार करणं. आपल्याला फक्त काय घडलं हे नाही, तर ते का घडलं ह्याच्या मुळाशी जायचंय. उदाहरणार्थ, हा प्रश्न बघा. लेंचोचा देवावरील विश्वास योग्य होता का? पोस्टमास्टर देवाचा प्रतिनिधी होता का? मूल्यांकन करा. इथे योग्य होता का आणि मूल्यांकन करा हे शब्द खूप महत्वाचे आहेत. ते तुमचं मत विचारत आहेत, पण ते मत कथेतील पुराव्यांवर आधारित हवं. आणि हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे. परीक्षेला फक्त कथेचा सारांश नकोय, त्यांना तुमचं स्वतःचं विश्लेषण हवंय, जे तुम्ही त्या कथेच्या आधारावर सिद्ध करू शकाल. बरं, आता आपण आपल्या साहित्यिक टूलकिटबद्दल बोलूया. ही आहेत ती गुप्त शस्त्र जी वापरून तुम्ही कोणत्याही उत्तराचं सखोल विश्लेषण करू शकता. यातलं पहिलं आणि परीक्षकांचं सगळ्यात आवडतं साधन आहे विडंबन, किंवा ज्याला आपण इंग्रजीत आयरणी म्हणतो. म्हणजे काय, तर अपेक्षित अर्थ आणि वास्तवर्थ ह्यात फरक असणं. जसं की अ लेटर टू गॉडमध्ये बघा, ज्या पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी लेंचोला मदत केली त्यांनाच तो लबाडांचा गट म्हणतो. हीच त्या कथेतली सगळ्यात मोठी आयरणी आहे. आणि हे ओळखता आलं की तुमचं उत्तर एकदम प्रभावी होतं. आपल्या टूलकिटमधलं पुढचं हत्यार आहे प्रतीकवाद, म्हणजे सिम्बॉलिझम. आणि हे विशेषतः कविता समजून घेण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, डस्ट ऑफ स्नो कवितेत कावळा आणि हेमलॉक वृक्षासारखी नकारात्मक प्रतीकं सकारात्मक अर्थाने वापरली आहेत. तर फायर अँड आईसमध्ये आग म्हणजे इच्छा आणि लोभ, तर बर्फ म्हणजे द्वेष आणि उदासीनता. बघा, किती सोप्या प्रतिमांमधून किती मोठ्या कल्पना मांडल्या आहेत. तर आता आपण कोड समजून घेतला, थीम्स ओळखल्या आणि टूल्स पण पाहिले. चला, या सगळ्याला एकत्र करून एक सोपी 3 टप्प्यांची विजय योजना बनवूया. तुमच्या अंतिम तयारीसाठीची हीच ती स्ट्रॅटेजी. तर ही आहे आपली 3 स्टेप विनिंग प्लॅन. 1. प्रत्येक धडा आणि कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेवर म्हणजेच थीमवर लक्ष केंद्रित करा. 2. पात्रांच्या कृतीमागे का आहे ह्याचा विचार करा आणि त्यांचं विश्लेषण करा. आणि 3. विडंबन, प्रतीकवाद यांसारखी साहित्यिक साधनं ओळखण्याचा सराव करा. बस एवढंच.
हा दृष्टिकोन थेट मागच्या पेपर्सच्या विश्लेषणातून आलाय आणि बोर्डाला जे हवंय त्यावरच अचूक निशाणा साधतो. तर आता कोड तर क्रॅक झालाय. आता फक्त पाठांतर नाही, तर प्रत्येक धडा आणि कवितेबद्दल एका वेगळ्या धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. मग सांगा, कोणता धडा सर्वात आधी अनलॉक करणार?